चला मॅचला आपण सुरुवात करूया. कालची रजनी सोनिका माता मालोडी बी टीमने गाजवली होती. तर आज चांगलं क्रिकेट या संपूर्ण रजनीमध्ये पाहायला मिळालं. टीम 94 कामनच्या बाजूने आणि त्याच्या जोरावर या स्पर्धेतील ही फायनल मॅच या ठिकाणावरनं सुरुवात होत आहे. या दोन टीममध्ये रॉयल स्टार ग्रुपच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ब्रह्मावती माता खार्डी चषक 2026चं आयोजन. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अकबर बिन अमन यावेळेस सलामीवीरामध्ये बदल केला गेलाय. यास फ्रंट लाईन षटक बॉल स्वराज मडबीच्या हातामध्ये. काल स्वराजची देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. षटकात दिला पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवला. यस फटका चांगला आहे. वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय त्या ठिकाणी. स्वराज पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची कडा मात्र यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर झेल ड्रॉप झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल. स्वराज मुडबीच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळतंय. खरं तर वेग भरपूर आहे स्वराजकडे. चांगल्या वेगासोबत गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल. अरे वा, बॅटने हा फटका खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. फक्त न फक्त सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 5 धावा खर्च केल्यात स्वराज मडबीने. स्वराज पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वराज समोर हे काम तेवढंही सोपं नाहीये. कारण या फटक्यासाठी योग्य चेंडूची निवड करणं महत्वाचं आहे. स्वराजकडे वेग आहे. ज्या वेगाने गोलंदाजी करतोय त्या वेगावर या प्रकारचा फटका खेळणं थोडं कठीण आहे. समोरच्या दिशेने बॉल हवे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात विकेट. फलंदाज बाद.
षटक क्रमांक पहिलं या कंप्लीट झाला. षटकातील पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतरचे 5 चेंडू ज्यामध्ये फक्त एकच धाव, एक विकेट देखील काढली. नवीन गोलंदाज विघ्नेश आलाय. पाहूया विघ्नेश कशा प्रकारे षटक हाताळेल. काल विघ्नेशने देखील भरपूर इम्प्रेस केला होता. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी विघ्नेशने केली होती. षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल लावेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक महत्वाची विकेट. अकबर बॅक टू द डकआउट. अत्यंत महत्वाची विकेट काढली त्या ठिकाणी विघ्नेशने. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर अकबरची विकेट मिळवणं हे चांगलं काम मालोडी बी टीम साठी केलंय विघ्नेशने. नवीन फलंदाज अतुल आलाय. अतुल आणि राहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या वेळेस हा बॉल भरपूर चांगला होता. बीट केले फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. या वेळेस फुलटॉस बॉल, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. नवीन फलंदाज धनराज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी. फक्त ना फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. विघ्नेश चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेचा बॉल हलक्याने कट केलाय. मिस फील्ड आणि त्यावर येतोय हा महत्वाचा चौकार. 4 धावा. षटकात दिला पुढचा बॉल. या वेळेचा बॉल अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अगदी अवाक्या बाहेर होता हा चेंडू. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. व्हाईट बॉल साठी DRS नाहीये.
डबल वन 11 धावा. यावेळेस हा बॉल बॅट्सकडा डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, मात्र त्या दरम्यान नॉन स्ट्राईक एंडला यस रन आउटची विकेट. हे आपण टेलिव्हिजन शकता. मालोडी बी टीमचे पाठीराखे त्या ठिकाणावरनं एन्जॉय करतात. आज थेट बँच घेऊन आल्यात. फलंदाज वैभव आलाय. थँक्यू बेंजो. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल भरपूर चांगला होता. बीट केलाय राहिलला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेला आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 4 गडी बाद 11 धावा धावफलकावर आहेत. काही कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. टीम सोनिका माता मालोडी बीच्या माध्यमातून टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारला, आणि ते का स्वीकारला हे मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये दाखवून दिलंय. आता शेवटचं षटक आहे. विशाल रावते येतोय. काल विशाल रावतेने देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. मग ती गोलंदाजी फलंदाजी इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती काल विशालच्या माध्यमातून. मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये पाहूया विशाल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. शेवटचं षटक आहे. अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणावर चालू होत आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल टीम 94 कामन. विशाल रावते बॉलिंग ट्रॅकवर. षटकात दिला पहिला बॉल. समोर वैभव ऑन साइडला प्रहार झालाय. अगदी उंच झुंच लांबच लांब बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. मॅच बॉल आलाय त्या ठिकाणी. 6 ने धावफलक 17 वर पोहोचलाय. वैभवच्या बाट मधून हा षटकार आलाय. वैभव 6व्या क्रमांकावरती आलाय. दुसऱ्या षटकापासून बॉल जर गेला तर मात्र तुम्हाला जुना बॉल दिला जाईल. नाही, जुना दिला जाईल. यस, वेट करा. नाही, आज मात्र आम्ही सेमी फायनल पासून ते या ठिकाणी नमूद केलं होतं, पुकारला देखील होतं, कारण आमच्याकडे स्टॉक आहे आता जुन्या बॉलचा.
या वेळेस हा बॉल डीप कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी, मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार 1-2 काबोर 4 धावा. पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल संपर्क हवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट, फक्त ना फक्त सिंगल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या, तर आता मात्र या 3 बॉलमध्ये 11 धावा आल्यात. 22 धावा धावफलकावर, परंतु अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल, त्यावेळेस हा बॉल विकेट विकेट आली आहे त्या ठिकाणी. राहील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज हेमन मैदानाच्या आतमध्ये आलाय. अत्यंत महत्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी. डीप मिड विकेटला निलेश काटे आहेत त्या ठिकाणी. काल मात्र ते इन मध्ये नव्हते, आज फायनल स्पेशल खेळण्यासाठी आल्यात निलेश काटे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. निलेश काटे यस कॅच पकडली आहे, विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट विशाल रावतेने त्या ठिकाणी काढल्यात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही विकेट हॅट्रिक झाली नाहीये. ती विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट होईल का? कारण 2 विकेट तर आल्यात, शेवटचा बॉल देखील बाकी आहे. 22 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल, विशाल रावते पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हा बॉल ऑन साइडला कार्पेट शसाने जाधव क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे त्या ठिकाणावरनं पंच सुनील म्हात्रे सरांनी. शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट
एक धाव जरूर कंप्लीट झाली होती. तर 23 धावा झाल्या आहेत या फायनल मॅच मध्ये. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम 94 कामन 24 धावांचं लक्ष उभं केलंय सोनिका माता मालोटी बी या टीम समोर. फायनल विजेता कोणता संघ असेल आपण या दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया संदेश पाटील यांचा आवाज. धन्यवाद संदेश वखारे. एक छोटासा आव्हान फायनलच्या मॅच मध्ये. चोवीस धावांचं आव्हान आहे. सोनिका माता मालुडी टीम संघाचा एन्जॉयमेंट पाहायला मिळत आहे. प्रत्येक विकेट नंतर सेलिब्रेशन बनत आहे. टीमने मेहनत भरपूर केली या स्पर्धेमध्ये आणि एन्जॉयमेंट पाहायला मिळत आहे. सलामीवीर मैदानाच्या चला खेळाला सुरुवात करा. 24 धावांचा टार्गेट, 18 चेंडूंचा खेळ आहे. गोलंदाज राहिल अन्सारी आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज पाहतोय आपण हर्षद आणि नो स्ट्राईकला पाहतोय आपण विशाल. 18 चेंडू 24 धावा. गेम ऑन. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर पाहतोय आपण अगदी दांडी गुल केली आहे, बोल्ड केलाय. पहिला चेंडू आणि पहिला विकेट. कमांड डीज आहे. काय सुरुवात आहे. राहिलच्या माध्यमातून मिळालेला पहिला चेंडूवर विकेट आहे. आज राहिलने खऱ्या अर्थाने बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये टीमला निराश केलं होतं बॅटिंगच्या माध्यमातून. मात्र वैभवने एक षटकार चौकारही ठोकला, धनराजने एक चौकार ठोकला होता, अकबरच्या माध्यमातून एक चौकार आला होता. ही टोटल धावा जी आहे 23 धावा झाल्या होत्या आणि 24 धावांचं लक्ष आहे. आणि समोरचा संघ जे संघाने कालपासनं खूप चांगला क्रिकेट खेळलाय मारोडी बी, नक्कीच त्या संघाच्या अगेन्स्ट डिफेन्स करायचे. या 24 धावा सुरुवात विकेटनं केली आहे. नवीन फलंदाज झाले मैदानाच्या मध्ये विघ्नेश आलाय आणि समोर उडवलाय. चेंडू चाललाय सीमा पार. तो षटकार. क्या बात है. आते ही मूड बनाते हुए बल्लेबाज विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होते. ओ समोरून गुडलँड्स वरून बाउन्स चेंडू इथे पाहतो आपण. कमबॅक करताना चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा. षटकाराने आपल्या टीमचं खातं खोलणारा फलंदाज विघ्नेशला हा चेंडू डॉट टाकला गेलाय. ओ चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटकाय. ओ आणि महत्वाच्या क्षणी फायनलच्या मॅच मध्ये झेली सोडली आहे आणि 2 धावाही पूर्ण केल्या जात आहेत. चुकी केली आहे, चुकीला माफी नाहीये. 2 धावाने धावफलकावर 8 धावा आणि विघ्नेशला जीवनदान देणं
म्हणजे ट्रॉफी सोडण्यासारखं आहे. विशाल असतील मग विघ्नेश या दोन खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे या स्पर्धेमध्ये. सोनिका माता मालुडी बी इलाका हमारा धमाका भी हमारा. आता मात्र पाहतोय की 94 कामन संघाचा हा कमबॅक. इथे विकेट आलेला आहे आणि विघ्नेश पाहतोय की आपण खेळपट्टीवर नवीन फलंदाज पूर्वेश आला आता. कुठेही जाऊ नका मित्रांनो, शेवटच्या षटकापर्यंत रंगणारा हा सामना आहे. दोन्ही संघांचं खेळ भरपूर चांगला राहिलाय, म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय की फायनलचा मॅच कामन की मालोडी. गोलंदाज राहील आपले प्रयत्न करते आपल्या गोलंदाजीमध्ये. 8 धावा आलेले आहेत ऑलरेडी, 2 विकेटही आलेल्या आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडू पाहतोय आपण. षटक समाप्त झालेला आहे, धावा लागलेल्या आहेत त्या धावफलकावर 2-8 सोनिका माता मालोडी बी. चांगला खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघाच्या माध्यमातून. अजूनही आपण इथून उल्लेख करू शकणार नाही की कोणता संघ या स्पर्धेवर आपलं नाव कोरणार आहे. मात्र अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आमचे स्कोरर सांगत आहेत की 16 धावांची अजूनही ते आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 8 धावा बनवायची आहेत. इथून षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता आपण पाहतोय गोलंदाज आपली तयारी करताना पाहतोय आपण. अतुल ठाकरे, अतुलला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि इथून मी म्हणेल की प्रत्येकी चेंडू मिडल करायचे. सुनील म्हात्रे सर मध्यरात्रीमध्ये पाहतोय की पंचांच्या भूमिकामध्ये अगदी पाय देखील दुखायला लागले भाऊ पाटील यांचे. यस, वॉर्मअप करतायत ते. अशी सकाळ झाली आहे. गाडी ठेवा, चालत नाही का सकाळी या पुन्हा 8 ते 9 वाजता गाडी घेण्याकरिता. ओ फास्ट अँड ज्युरेस, वेगवान गतीचा हा चेंडू पाहतोय आपण. अगदी एस्टनच्या वरतून आलेला आहे. डॉट चेंडू पाहतोय आपण. अशाच चेंडूंची अपेक्षा करते टीमचे कॅप्टन. धाबा फक्त 8 धाबा, 7 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. शतरक्षक चेंडू खाली आहे. पुन्हा तोच मात्र चुकी नाहीये, आउट होतोय. अजून एक धक्का लागलाय मालोडी बी संघाला. पाहतो आपण कामन संघाचं. अगदी 24 धावा डिफेन्स करायचे आणि कमालीची गोलंदाजी. मागच्या षटकामध्ये चुकी झाली होती, त्या खेळाडूकडून एक झेल सुटली होती, मात्र महत्वाच्या क्षणी ही झेल पकडली गेली आहे आणि आता म्हणू शकता की मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलेला आहे कामन संघाने फायनलच्या मॅच मध्ये. स्वराज आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये भरपूर बँड वादकांनी एन्जॉयमेंट केलं, मात्र सध्या दुसऱ्या डावामध्ये थोडीशी शांतता पाहते प्रेक्षकांमध्ये देखील. स्वराज मडवी, धावांचा दुष्काळ सध्या तरी पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण.
पुन्हा एकदा गती वाढवली आहे, पुन्हा एकदा गती वाढवली आहे. काय गोलंदाजी पाहतोय आपण. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. तोसा कटिंग झालाय मॅच आता. गोलंदाज अतुल ठाकरे कमालीची गोलंदाजी पाहतोय. 3 चेंडू मध्ये एकही धाव आले नाही, विकेट देखील मिळालाय. अतुल ठाकरे पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू. आता प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायचे, कारण की 8 चेंडू 16 धावा. अतुल 5वा चेंडू षटकातील, एकही धाव आलेला नाहीये. पुन्हा एकदा पाहतोय की चेंडू, आणि इथे पहा चुकीचं क्षेत्ररक्षण, गॅप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू थांबवलाय. मात्र 2 धावा सूरजने पूर्ण केल्यात. ओव्हर थ्रो झालाय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, फक्त 2च धावा मिळतील. जवळ 2 धावा इथे वाचवल्या गेलेत. धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा. 14 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडू मध्ये. अतुल आपला अनुभव लावताना आपल्या गोलंदाजीमध्ये अतुल ठाकरेला पाहतोय आपण. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. अतुल ठाकरे, स्वराज सज्ज होते. हा चेंडू आपण पाहतोय की निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि पंच सुनील मात्रे सांगतात की षटक समाप्त. 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल इथून. 6 गेंदे 14 रन. वेळ आहे. ऐकूया डीजेच्या माध्यमातून संगीत. सहा चेंडू आणि धावांची जी आवश्यकता आहे ती 14 धावांची आवश्यकता आहे. अगदी चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या डावामध्ये मालोडी संघाने. मात्र या धावा कुठेतरी आता येणं बंद झालेल्या आहेत. मात्र वाईटने सुरुवात केली गोलंदाजाने. पुन्हा एकदा मॅच सुरू केली आहे. प्रकाश, धावसंख्या धावफलकावर होते ते 11 धावा. 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल ऑन साइडला, धमाका. क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय षटकार. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. प्रकाशने मॅच सुरू करून दिली आहे आणि आता इक्वेशन थोडस सोपं झालेलं आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता इथून. पूर्वेश ऑन फायर नाव. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर चाललाय चेंडू. वाईट आलाय. इट्स अ वाईट. आता पूर्णपणे मजबूत पकड निर्माण झालेली आहे. गोलंदाज प्रकाश
मॅच होता कुठे आणि आणून ठेवला कुठे. राहीलने धावा दिल्या होत्या 8, 2 विकेट घेतले. त्यानंतर अतुलने कमबॅक करून दिलं, 2 धावा दिल्या, 1 विकेट. आणि प्रकाशने आता एका चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. मोठा फटका, मोठा फटका आणि त्याच्यावर आलेला हा विकेट. पुन्हा एकदा मॅच फसली आहे. याला म्हणतात जिद्द. कमबॅक तर झालाय गोलंदाजचं, मात्र धावा ज्या पाहिजे ते आमचे एक्सपर्ट कडून सांगत आहेत की ती 6. चेंडूचा खेळ बाकी आहे तो 4 गेंदे 6 रन. नवीन फलंदाज आलाय रुपेश. पुढचा चेंडू, ओ यॉर्कर चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, स्विंग अँड मिस. झोप उडवली आहे रुपेशची या चेंडूने. फक्त 18 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 6 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 में 6 चाहिए. अकबर देखील विचार करतोय की महत्वाचे हे 3 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाज प्रकाश. ट्रॉफी कामनला जाईल की मालोडीला? निखिल पाटीलचा अभ्यास चालू आहे सध्या. खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. पुन्हा टाकावं लागेल लेग स्टंपच्या बाहेर. इट्स अ वाईट. येणारे चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. ती 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रकाश. आज जे काही करायचं ते प्रकाशला करायचंय. आणि आता हुक केले, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 1 धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे. वारंवार चुका होत आहेत, वारंवार चुका होत आहेत. 3रा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. पंच भाऊ पाटीलने 3ऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. तीन धावा पूर्ण आहेत की नाही, की विकेट आहे की 2 धावा, त्या सर्व गोष्टी जे आहेत ना तुम्हाला फक्त लाईव्हच्या माध्यमातून, रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. क्विक थ्रो आला होता, मात्र कलेक्ट करू शकले नाहीये विकेट किपर. मात्र गोलंदाजीच्या एंडकडे थ्रो अगदी वेगाने आला होता. बॅटर देखील पिक्चर मध्ये येतोय, मात्र काय निर्णय असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. ओ क्लोज डिसिजन आहे. चला सुनील म्हात्रे सर या आपण. नक्कीच विषय हार्ड आहे आणि धावी महत्वाची आहे कामन संघासाठी, आणि धावा देखील महत्वाच्या आहेत त्या मालोडी टीम संघासाठी. भावेश पाटील जाता जाता पंचांना थंडगार पाण्याची व्यवस्था करा आपण. नक्कीच चेक केला जाईल. माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अगदी क्लोज आहे आणि खऱ्या अर्थाने कामांचे सर्व खेळाडू बघतात आमच्यापर्यंत, मालोडीचे देखील सर्व खेळाडू बघतायत. मात्र काय निर्णय येईल ते पंच सुनील म्हात्रे तुमच्यापर्यंत पोहोचवतील.
मैदानाच्या आतमध्ये पंच जात आहेत, निर्णय येणं बाकी आहे. किती धावा असतील? 3-2 रनआउट. पंच आपल्या जागी चाललेत म्हणजे काहीतरी कुशल मोमेंट आहे. आणि बॅटर इथे पाहतोय की आपण सेफ आहे. 3 धावा पूर्ण. 2 धावांची आवश्यकता आहे आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू डॉट आला ना, मॅच मध्ये रंगत येईल. ओ स्विंग अँड मिस, बॅटची एच अँड गॉन विकेट. तसंच झालेलं आहे प्रेक्षकांसाठी. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. आणि चेसिंग जी आहे, आता शेवटचा मॅच आहे, पुन्हा एकदा अनाउन्समेंट करूया की चेसिंग इज कंपल्सरी आहे. विशाल काटे आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, मात्र 1 चेंडू 2 धावा त्याला बनवायचे आहेत. किती धावा एक्स्ट्रा आल्या त्या षटकामध्ये? 1 2 3 वाईट आलेले आहेत, 1 षटकार आले, 3 धावा देखील आलेले आहेत, 2 विकेटही आलेले आहेत. प्रकाश 1 चेंडू 2 धावा आणि डॉट. अशा प्रकारे 94 कामन या स्पर्धेवर आपलं नाव कोरताना पाहतोय टीम. क्या बात है. अगदी लोईस्करिंगचा सामना 24 धावा डिफेन्स करून नक्कीच रॉयल स्टार ग्रुप यांच्या ह्या मानाच्या करंडावर आपलं नाव लिहिताना ब्रह्मवती माता खाडी चषक 2026 या स्पर्धेवर नक्कीच आपलं नाव कोरलेलं आहे. आपण डीजेला देऊया संधी. थोडंसं सेलिब्रेशन होणं फार महत्वाचं आहे. कमान डीजे.